नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत दिव्यांग भवन फाउंडेशन मध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे। तब्बल 45 पदांसाठी ही भरती असणार आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे, फक्त मुलाखतीद्वारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे। 25,000 ते 60,000 पर्यंत पगार तुम्हाला इथे मिळणार आहे। बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशन यांच्या वतीने वॅकन्सी निघाल्या। विशेष म्हणजे कोणत्या प्रकारची तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा होणार नाही, फक्त मुलाखतीद्वारे या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे। फुल टाइम असा हा जॉब असणार आहे। पिंपरी चिंचवड पुणे महाराष्ट्र हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी फर्स्ट फ्लोर दिव्यांग भवन मोरवाडी पिंपरी पुणे या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे इंटरव्ह्यूसाठी। इंटरव्ह्यूला जाताना मित्रांनो तुम्हाला तुमच्याबरोबर एक तुमच्या डॉक्युमेंटचा झेरॉक्स सेट, त्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट आणि जो फॉर्म मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तो फॉर्म डाउनलोड करून तो भरून त्याबरोबर सर्व डॉक्युमेंट अटॅच करून या ठिकाणी हजर राहणं अनिवार्य असणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता डिसॅबिलिटी कोऑर्डिनेटर, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, असिस्टंट सायकोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, असिस्टंट फिजिओथेरपिस्ट सारखे महत्त्वपूर्ण पदे भरली जाणार आहे। प्रत्येक पदासाठी किती वॅकन्सी असणार आहे, त्याचे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असायला हवं हे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे। अगदी 12वी पासून तर पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत जर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। त्यासाठी किती रिलेव्हंट एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर किती कॉन्ट्रॅक्ट पिरियड असणार आहे, या ठिकाणी 5 वर्षाचा हा कॉन्ट्रॅक्ट पिरियड या ठिकाणी दिलेला आहे। मित्रांनो 40 वर्षापर्यंत तुमच्याकडे एज लिमिट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे। यासाठी अगदी 40,000 पगार देखील तुम्हाला दिला जाणार आहे। यामध्ये पद क्रमांक 1 ते 7 हे जे पद आहे यासाठी 18 जून 2024 10 ते 2 या वेळेमध्ये इंटरव्ह्यू या ठिकाणी कंडक्ट केला जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो पुढचे जे पद आहे सिनियर स्पीच थेरपिस्ट असेल, ज्युनियर स्पीच थेरपिस्ट असेल, असिस्टंट स्पीच थेरपिस्ट असेल, त्यानंतर सिनियर ऑडिओलॉजिस्ट असेल, यासारखी जी पद आहे पद क्रमांक 8 पासून पद क्रमांक 14 पर्यंत त्या सर्व पदांचा इंटरव्ह्यू जो आहे तो 19 जून 2024 ला 10 ते 2 या वेळेमध्ये कंडक्ट केला जाणार आहे। त्या प्रत्येक पदासाठी काय तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं, किती रिलेव्हंट एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे, त्यानंतर वय किती असायला हवं, संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे। त्यानंतर मित्रांनो पुढचे जे पद आहे पद क्रमांक 15 मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर, वोकेशनल काउन्सिलर यासारखी जी पद आहे पद क्रमांक 15 पासून तर 23 पर्यंत या सर्व उमेदवारांचा इंटरव्ह्यू 20 जून 2024 ला 10 ते 2 या वेळेमध्ये घेतला जाणार आहे। त्याचे देखील तुम्ही डिटेल्स या ठिकाणी चेक करू शकणार आहे। त्यानंतर पद क्रमांक 24 ते 26 या उमेदवारांचा इंटरव्ह्यू 21 जून 2024 ला 10 ते 2 या वेळेमध्ये कंडक्ट केला जाणार आहे। त्यासाठी 35 आणि 25 वर्षापर्यंत वयाची अट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल। प्रत्येक पदासाठी तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन चेक करू शकणार आहे, किती रिलेव्हंट एक्सपिरियन्स मागितलेला आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो अगदी 60,000 पर्यंत या ठिकाणी प्रति महिना पगार दिला जाणार आहे। त्यानंतर जनरल वॅकन्सीमध्ये तुम्ही बघू शकता लायब्ररियन, लिफ्टमॅन यासारखी पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। प्रत्येक पदासाठी किती वॅकन्सी असणार आहे, काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं, अगदी 12वी पासून तर पदवी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत जर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। 30 हे तुमचं मॅक्झिमम एज लिमिट या पदांसाठी असणार आहे आणि ज्यासाठी मित्रांनो 22 जून 2024 ला 10 ते 2 या वेळेमध्ये तुमचा इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाणार आहे। आता यासाठी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला जो फॉर्म मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे तो डाउनलोड करायचा आहे। तो संपूर्ण फॉर्म व्यवस्थित भरून त्या फॉर्म बरोबर तुम्हाला एक झेरॉक्स सेट, सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स सेट तुम्हाला अटॅच करायचा आहे आणि इंटरव्ह्यूसाठी घेऊन जायचं आहे। इंटरव्ह्यूला जाताना बरोबर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट देखील या ठिकाणी घेऊन जाणं अनिवार्य असणार आहे। इंटरव्ह्यू तुमचा फर्स्ट फ्लोर दिव्यांग भवन मोरवाडी पिंपरी पुणे या ठिकाणी कंडक्ट केला जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम तुमचं अप्लिकेशन शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुमचा या ठिकाणी इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाणार आहे। इंटरव्ह्यू कंडक्ट केल्यानंतर जी फायनल मेरिट लिस्ट बनणार आहे ती फायनल मेरिट लिस्ट तुम्हाला PCMC पोर्टलवरती बघायला मिळणार आहे। त्यासाठी PCMC पोर्टल तुम्हाला टाइम टू टाइम अपलोड करायची, याचीही लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते चेक करू शकणार आहे। यामध्ये मित्रांनो जर तुमचा इंटरव्ह्यू दिलेल्या दिवशी दिलेल्या वेळेमध्ये वेळेअभावी किंवा उमेदवार जास्त असल्या कारणाने जर कंडक्ट झाला नाही तर पुढच्या दिवशी तुमचा इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतला जाणार आहे।
यामध्ये जे दिव्यांग लोक असतील म्हणजे फिजिकली डिसेबल्ड लोक असतील त्यांच्यासाठी प्रेफरन्स देण्यात येणारे प्रत्येक पोस्टसाठी नसेल तरी देखील बाकी लोक देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता अप्लिकेशन फॉर्म सर्वप्रथम तुम्हाला तुमचा फोटो या ठिकाणी जोडायचा आहे. त्यानंतर ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय ती पोस्ट या ठिकाणी टाकून संपूर्ण तुमचे पर्सनल डिटेल्स असतील, एज्युकेशनल डिटेल्स असतील, एक्सपिरियन्स डिटेल्स असतील संपूर्ण भरून तुम्हाला दिलेल्या दिवशी दिलेल्या वेळेमध्ये तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट्स सहित उपस्थित राहणं अनिवार्य असणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.